दौंडमधील न्यू अंबिका कला केंद्रातील गोळीबारावरून विरोधकांनी टीकास्त्र सोडलेलं आहे। आरोपी बाळासाहेब मांडेकर आमदार शंकर मांडेकरांचा सख्खा भाऊ आहे। शंकर मांडेकर अजित पवार राष्ट्रवादीचे भोर वेल्हा मतदारसंघाचे आमदार आहेत। सोमवारी रात्री 10:30 ते 11च्या सुमारास मांडेकरांच्या भावानं गोळीबार केला। कला केंद्र व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून यवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचीही माहिती आहे। दौंडच्या केडगावात गोळीबार प्रकरण घडलं, त्याविषयी आपण पोलीस अधिकाऱ्यांसोबत बातचीत करणार आहोत। सर, नेमकं ते गोळीबार प्रकरण नेमकं काय? दिनांक 21 जुलैला रात्री 10:30 ते 11:30च्या सुमारास यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अंबिका कला केंद्र या ठिकाणी हवेत फायर झाल्याची माहिती सोशल मीडियावर माध्यमावरून फिरत होती। त्या अनुषंगाने मागील 24 तासापासून पोलीस वेगवेगळ्या कला केंद्रावर जाऊन विचारपूस करत होते। आज अंबिका कला केंद्र येथील मॅनेजर यांना विश्वासात घेऊन त्यांना विचारपूस केली असता अंबिका कला केंद्र या ठिकाणी 21 जुलैला रात्री 10:30 ते 11:30च्या सुमारास हवेत फायर झाल्याची माहिती त्यांनी दिलेला आहे। त्या अनुषंगाने 4 लोकांवर गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे। या गोळीबारच्या अनुषंगाने कोणी याच्यामध्ये जखमी नाही। यामध्ये काय राजकीय कनेक्शन समोर येतं? आता गुन्हा दाखल आहे, गुन्ह्याचा तपास आता सुरू आहे। सर, गुन्हा दाखल व्हायला एवढा उशीर का? आमच्याकडे फिर्यादीच आता विश्वासात घेऊन सांगितल्यानंतर त्यांना FIR दिलेली आहे। आतापर्यंत कोणी फिर्यादी किंवा विक्टीम आमच्याकडे अप्रोच मध्ये झालेला नाही। यामध्ये कोण जखमी? जखमी कोणीही नाही आहे, हवेत फायर। आपल्यासोबत पोलीस अधिकारी होते। दौंडहून विशाल भोंग, पुढारी न्यूज। गडचिरोलीला गेले वाढदिवसाच्या दिवशी आणि तिथून म्हटले की शहरामध्ये नक्षलवाद वाढलाय। परत बोलले, अहो तुमच्या पक्षामध्ये आणि सरकारमध्ये नक्षलवाद आहे। नक्षलवाद म्हणजे हिंसाचार असेल तर तुमचे लोक हिंसाचार करतायत। काल दौंडमध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावानं एका नर्तिकेवर गोळ्या चालवल्या। ही हिंमत येते कुठून? आधी तुमच्या सरकारमधला हा नक्षलवाद, हनी ट्रॅपसुद्धा नक्षलवादच आहे, लक्षात घ्या। हे सगळं तुमच्या सरकारमध्ये फडणवीस चालू असताना तुम्ही गोलगप्प्यासारखे गोडगप्पा कोणाला मारून दाखवताय? थांबवा हे प्रकार। परवा रात्री यवत पोलीस स्टेशन अंतर्गत त्या ठिकाणी अंबिका कला केंद्र असं एक कला केंद्र आहे। त्या ठिकाणी 4 जण नृत्य बघायला गेले होते आणि वेळ संपल्यानंतर देखील त्या ठिकाणी नृत्य सुरू होतं आणि हवेत त्यांनी नृत्य करताना गोळीबार त्या ठिकाणी केला। सुरुवातीला आमच्याकडे कुठली तक्रार त्या ठिकाणी आली नव्हती, परंतु नंतर जेव्हा पोलिसांना गावातून माहिती मिळाली, तपासणी त्या ठिकाणी केलेली आणि 4ही आरोपींवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे।